हे बघा रत्नाळा आहे. हे रत्नाळ्याचे झाडं. हे रत्नाळा असं पाऱ्यावर लावले आहेत. पहा रत्नाळ्याचे. हा रत्नाळू आहे. हा खूप असा छान. हा बघा खंडूचक पण आहे तर औषधीसाठी. खंडूचकचं झाड पण इथं लावलेलं आहे. हा औषधीसाठी कामी येतो खंडूचक. जखम वगैरे झाली तर त्या खंडूचकाचा पाला बारीक कांडून असं जखमावर लावल्या जाते. जखम बिलकुल 2 ते 3 दिवसामध्ये सुकत येते. हे बघा खूप सुंदर आहे. असं खूप असं छान छान आहे. हे चवळीचे झाड आहे. चवळीचा झाड. हा असा परिसर खूप असा परिसर आहे वाडीचा. हे साड्या पण लावल्या आहेत. डुकरं ढोरं येतात म्हणून पूर्ण साड्या लावल्या आहेत. हा छोटासा बगीचा टाईप वाडी लावलेली आहे गावाच्या जवळ. बिलकुल खूप सुंदर असा. हे पहा असं खूप सुंदर. हे आमची वाडीची मालकीन घराकडे जाऊन राहिली आहे. हे चवळीची भाजी आहे. चवळीची भाजी. हे पण पालक भाजी आहे. हा पहा छोटासा असा परिवार टाईप बिलकुल छोट्या जागेमध्ये असं सुंदर अशी वाडी बनवलेली आहे. हे बांबू आहे हिरवाचे. त्यांचे असे फरले लावले जाते. हे पहा बघा असा खूप असा सुंदर असा मस्त बनवले आहेत. हा असं छान खूप असा छान बनवलेले आहेत. हा पहा वाडीमध्ये असं एक विशिष्ट म्हणजे असं तुळशीचं झाड असं खूप असं मोठा झालेला आहे. तर हे तुळस आहे. हे तुळसचं झाड आहे. याला पूजा केली जाते आणि लेडीज लोक जास्त प्रमाणात तुळशीची पूजा करतात. हा पहा ही पण इथं तुळस आहे छोटीशी. हे वांग्याचं रोप आहे. हा वांगा. हा वांगा. हे पहा वांग्याचे झाड आहेत खूप सुंदर. हे पहा हे चवळी माठ आहे आंबट. हे आंबट भाजी आहे चवळी माठ. हे बघा हे खूप आहे.